नमस्कार. मी विवेक रणवरे. आजच्या या वंडरफुल बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत आपल्या जीवनासाठी. मी जीवनासाठी का म्हणतोय? कारण अशा प्रकारच्या एका प्रेझेंटेशनने साधारण 22-23 वर्षांपूर्वी माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडण्यासाठी पहिलं पाऊल मी उचललं आणि माझी आशा आहे, की ही लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. मी माझ्या जीवनाचा फार महत्त्वपूर्ण डिसिजन अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनमध्ये घेतला होता आणि हीच संधी आज तुमच्यापर्यंत मी पोहोचू इच्छितो. सो लेट्स ग्रो टुगेदर आणि एक नवीन सुरुवात करूया, एकत्रित कार्य करूया. एकत्रित कार्य करण्याची बेसिकली गरज का आहे? कारण तुम्ही आम्ही आजपर्यंत जे काही जीवनामध्ये आर्थिक उन्नतीसाठी करतोय, ते आपण एकटे स्ट्रगल करतोय आणि आज फायनान्शियल स्टेटस कुठल्या लेव्हलपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहोत, हे प्रत्येकाला आपापलं माहिती आहे. मला निश्चितच गरज वाटली होती, की मला एकट्याला कदाचित माझी सगळी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीयेत. कोणीतरी बरोबर असलं पाहिजे. पण दुर्दैवाने होतं काय, की मिडल क्लास फॅमिलीमध्ये तेवढासा सपोर्ट मिळत नाही. नोकरी सांगितली जाते. माझ्या बाबतीमध्ये तसंच होतं. मी खूप चांगल्या पद्धतीने नोकरी करत होतो. परंतु ज्यावेळेला हा बिझनेस मला समोर आला, त्यावेळेस एक निश्चितच गोष्ट माझ्या लक्षात आली, की आपण एकटे कार्य न करता व्यवसाय होऊ शकतो. हा विश्वास निर्माण झाला आणि तोच विश्वास मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सो पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे ह्या व्यवसायाच्या प्रणालीमध्ये. आता बेसिकली एंटरप्रेन्योरशिप आहे. उद्योगामध्ये आपण का सुरुवात केली पाहिजे? काय गरज आहे बेसिकली? बघा माझ्या मनामध्ये पण काही गोष्टी सुरू होत्या. कदाचित असं असू शकतं, की तुमच्याही मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत. पडताळून बघूया. जर आज तुम्हाला तुमचं जे काही सध्याचं उत्पन्न सुरू आहे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्याच्या माध्यमातून तुम्ही जे काही उत्पन्न कमवता, याच्या व्यतिरिक्त जर समजा अधिक उत्पन्न मिळालं, जर तुम्हाला चालणार असेल, तर येस हे प्रेझेंटेशन तुमच्यासाठी आहे. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची स्वप्ने तुम्हाला पूर्ण करायची आहेत. एक राहणीमान आपल्याला उंचवायचं आहे. बरोबर आहे. पैशाची चणचण नाही भासली पाहिजे कुठल्याही बाबतीमध्ये. जर असं वाटत असेल, तर येस हे प्रेझेंटेशन तुमच्यासाठी आहे आणि होऊ शकतं, की आज तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे मिळवताय, चांगल्या पद्धतीने पैसे कमवले जातात, राइट? परंतु जर तुम्हाला टाईम आणि मनी फ्रीडम ज्याला आपण म्हणतो आर्थिक स्वतंत्रता हवी आहे, राइट? म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतंत्रता आणि वेळेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतंत्रता. जर हे तुम्हाला अपेक्षित असेल, की मिळवलेले पैसे आपण आपल्या कुटुंबियांसोबत खर्च करण्यासाठी आपल्याला काय मिळालं पाहिजे? वेळ देखील मिळाला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला अपेक्षित असेल, तर येस आपण एकत्रित पुढे जाऊ शकतो. एक नवीन सुरुवात करूया. पुन्हा एकदा सांगेन, की एकट्याने आपण बऱ्याच गोष्टी प्रयत्न करून बघितलेल्या आहेत जीवनामध्ये. सो थोडंसं आपण एकत्रित काम करून काही चांगल्या गोष्टी घडवता येतील का? याच्याकडे आपण लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला ह्या प्रेझेंटेशन मधून अधिक फायदा होऊ शकेल माय डिअर फ्रेंड्स, राइट? तर चला बेसिकली एंटरप्रेन्योरशिप जर्नी सुरू करण्या अगोदर एक गोष्ट आपण बघूया, की सर्वसाधारण व्यक्ती जे काही पैसे कमवते, राइट? आणि फक्त आपलीच गोष्ट नाहीये, तर पूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जे काही पैसे कमवते, ते कसे पैसे कमवते त्याच्याकडे थोडंसं लक्ष घालूया. आता लक्षात घ्या 4 क्वाड्रंट्स मी तुम्हाला समोर दाखवत आहे. बरोबर आहे? आता या 4 क्वाड्रंट्सच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल, की जर समजा एखादी व्यक्ती नोकरी करत असेल, बघा तुम्ही असेल, तुमच्या घरातली असेल किंवा तुमच्या ओळखीतला एखादा व्यक्ती नोकरी निश्चित करत असेल, बरोबर आहे? आता तुम्ही हे रिलेट कसं करू शकता? एक तर तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता. नोकरी करणारी व्यक्ती आपल्याला माहिती आहे. व्यवसाय करणारी म्हणजे ज्याला आपण दुकानं असतील, एजन्सी असेल, छोटी-मोठी फॅक्टरी असेल, आपले परिचित लोक आहेतच निश्चित, राइट? त्याच्यानंतर जर समजा 1 सेकंड. बिझनेस ओनर्स, ओके. बिझनेस ओनर्स असतील ज्यांच्या माध्यमातून आपण हे बघू शकतो, की ज्या व्यक्तीने मार्केटमध्ये ब्रँड एस्टॅब्लिश केलेला आहे. ज्याला आपण पार्ले, कॅडबरी, अमूल, राइट? असे मोठे-मोठे रिलायन्स असतील, टाटाज असतील, हे ब्रँड एस्टॅब्लिश केलेत. त्यांना खरं व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण बिझनेस ओनर्स म्हणू शकतो. किंवा मग अशी काही मंडळी आहेत, की जे बिझनेस ओनर बनत नाहीत किंवा रिस्क उचलत नाही, पण इन्व्हेस्टमेंट करून डिव्हिडंड किंवा शेअरच्या माध्यमातून प्रॉफिट कमवतात. आता हे 4 वर्ग जरी असले ना, तर मुख्य 2च वर्ग आहेत. डाव्या साइडला आपण बघितलेली मंडळी आणि उजव्या साइडला बघत असलेली मंडळी, राइट? आता आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत ते थोडंसं तुम्ही पडताळून बघू शकता. आता डाव्या साइडची जी मंडळी आहेत, नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी, हे वैयक्तिक कार्य करत असतात किंवा वैयक्तिक मेहनत घेत असतात असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजेच काय, की त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं जे नॉलेज, एक्सपिरियन्स आणि स्किल आहे, बरोबर आहे? याच्या माध्यमातून ते काय करतात, पैसे कमवतात. आता इंडिव्हिज्युअल एफर्ट्स ज्यावेळेला देतो तेव्हा मर्यादा असते. बरोबर आहे? मर्यादा असते. आपण वेळ देतो तेवढेच पैसे आपण कमवू शकतो. एखादी व्यक्ती दिवसातून किती तास काम करेल? 5 तास, 8 तास, 10 तास, 15 तास किती तास काम करेल? एखादा दुकानदार म्हणेल, "मी सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत दुकान उघडं ठेवतो." पण कस्टमर आले पाहिजेत ना. आपण वेळ दिला पण त्याला लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. बरोबर आहे? आता जेवढा वेळ आपण देतो व्यवसाय किंवा नोकरीसाठी तेवढेच आपण पैसे
कमवतो. करेक्ट आहे. आता जर समजा आपण वेळ दिला तरच पैसे मिळणार आहेत, तर ह्याला आपण काय म्हणू शकतो? ऍक्टिव्ह इन्कम म्हणू शकतो. वेळ दिला पैसे कमवले, वेळ दिला पैसे कमवले. आणि वेळ नाही देऊ शकलो, काही दुर्दैव काही घटना घडली आपल्या बाबतीमध्ये, दुर्गावश आहे ना, दुर्भाग्याने काही घटना घडली आपल्या बाबतीत, तर फॅमिली सिक्युरिटी काहीच नाहीये, फायनान्शियल सिक्युरिटी काहीच नाहीये. बरोबर आहे. आता राईट साईडची जी व्यक्ती आहेत, बरोबर आहे, राईट साईडची जी व्यक्ती आहेत, ह्या कोण आहेत बेसिकली? बिझनेस ओनर्स किंवा येस, इन्व्हेस्टर्स. हे सांघिक खेळ खेळतात असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे टीममध्ये काम करतात. बिझनेस ओनर्स एखाद्या सिस्टमच्या पाठीमागे लोकांच्या मदतीने काय करतात? पैसे कमवतात. राइट? सो सिस्टमला कामाला लावतात. एखादा आयडिया, मोठी इन्व्हेस्टमेंट करून, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून, रिस्क घेऊन हे लोकांच्या माध्यमातून पैसे कमवतात. आता इन्व्हेस्टरची जर गोष्ट केली, तर ही कोणती रिस्क उचलत नाहीत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ऑफकोर्स रिस्क म्हणजे कुठली असते? इन्व्हेस्टमेंट केली, रिस्क असणार आहे. परंतु एक फार नगण्य रिस्क ते उचलून घेतात. कारण काय, एक मोठमोठ्या कंपन्यांचे ब्रँड्स जे आहेत त्यांच्यामध्ये हे इन्व्हेस्टमेंट करून शेअर्स घेऊ शकतात किंवा बँकांमध्ये, नॅशनलाइज बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून इंटरेस्ट कमवू शकतात. म्हणजे डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट कमवणे म्हणजेच पैशाच्या माध्यमातून पैसे ही मंडळी कमवतात. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, याच्यासाठी काय लागेल? जर राईट साईडला आपल्याला राहायचं असेल तर मोठी जोखीम उचलायला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट पण करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. आणि कदाचित हे जर असतं तर आज आपण ह्या प्रेझेंटेशन मध्ये येण्याची वाट पाहिली नसती. ऑलरेडी आपला ब्रँड मार्केटमध्ये असता किंवा डिव्हिडंड किंवा शेअर्सच्या माध्यमातून आपण मोठे पैसे कमवले असते. पण असं नाहीये, कारण पॅसिव्ह इन्कम आज आपल्याला मिळत नाहीये. बरोबर. राईट साईडची मंडळी पॅसिव्ह इन्कम कमवतात, डाव्या साईडची मंडळी पॅसिव्ह इन्कम कमवत नाहीयेत. आणि अतिशय एक धक्कादायक गोष्ट काय लक्षात घ्या, आजच्या घडीमध्ये आजच्या घडीमध्ये ह्या भूतलावरती 95% लोकसंख्या अशी आहे, जे डाव्या साईडला काम करतात, नोकरी किंवा स्वयंरोजगारामध्ये, आणि यांच्याकडे फक्त 5% संपत्ती आहे. पूर्ण 5% संपत्ती. आणि उजव्या साईडला जी मंडळी आहेत, ओके, उजव्या साईडला 5% ह्या भूतलावरची मंडळी आहेत, ज्यांना येस 95% त्यांच्याकडे संपत्ती आहे. किती? 95% संपत्ती आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, एक समजून घेऊया, मेजॉरिटी लोक कॉम्प्रोमाइजिंगचं आयुष्य जगतात, ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये आहेत. आणि उजव्या साईडची मंडळी अल्पसंख्याक आहेत. ही मंडळी अल्पसंख्यक, याचा अर्थ संख्येने कमी आहेत, पण खूप मोठी संपत्ती ही मंडळी कमवत आहेत. आपल्याला नाही असं वाटत की आपण डाव्या साईडने निघून उजव्या साईडला जायला पाहिजे, पण उजव्या साईडला जाताना इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, रिस्क मोठी आहे. बरोबर आहे. आता एक मी तुम्हाला एक साधारणसा तरीका, एक सोपा तरीका, मी तुम्हाला एक सोपा मार्ग तुम्हाला सुचवणार आहे, ज्याच्यातून तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकता. आपल्या जीवनामध्ये पॅसिव्ह इन्कम कमवता आलं पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो माय डिअर फ्रेंड्स. आणि तुमच्या समोर मी पर्याय ठेवतोय, डायरेक्ट सेलिंग करिअर ऑप्शन म्हणून. आता या डायरेक्ट सेलिंगला जगभरामध्ये जवळपास 80-90 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये 128 मिलियन, जवळपास सव्वा येस 12 कोटीपेक्षा जास्त लोक, 12 कोटीपेक्षा जास्त लोक या व्यवसायामध्ये सामील झाले, लक्षात घ्या. आणि प्रत्येक वर्षी येणाऱ्यांची संख्या जी आहे ना, वाढत चाललेली आहे. का वाढत चालली आहे? कारण ही एकमात्र अशी इंडस्ट्री आहे ज्यांनी जवळपास 40% करोडपती, 40% करोडपती जगभरामधले ह्या इंडस्ट्रीने बनवलेले आहेत. 40% ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता ह्या 40%मध्ये काय प्रकारचा सेल होतोय किंवा खरंच चांगल्या पद्धतीने सेल होतोय का, हे सुद्धा आपण बघूया. आता ग्लोबल लेवलला जर विचार केला, राईट, जागतिक स्तरावरती ही बाजारपेठ काय काम करते आपण थोडंसं बघूया. सेल्सच्या बाबतीमध्ये युरोप, अमेरिका किंवा एशिया पॅसिफिक जो खंड आहे, राईट, याच्यामध्ये सर्वाधिक व्यवसाय होतोय. आणि छोटे छोटे राष्ट्र आहेत तिथे सुद्धा 3%, 4%, 5%, 8% असा व्यवसाय होतोय. म्हणजे छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये आणि मोठ्या मोठ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ग्लोबल लेवलला कार्य होत आहे. 14 लाख कोटीपेक्षा जास्त व्यवसाय वार्षिक होतोय, लक्षात घ्या. 16 मिलियन लोक फुल टाइमर्स आहेत, 46 मिलियन लोक पार्ट टाइमर आहेत, 64 मिलियन लोक ग्राहक म्हणून कार्यरत आहेत या व्यवसायामध्ये, लक्षात द्या. जर ह्या व्यवसायामध्ये खरोखर लोकांना पैसे मिळत नसते, त्यांची स्वप्न साकार होत नसती आणि हा व्यवसाय जर शाश्वत नसता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावरती लोक वेडेपणा करणार नाहीत. बरोबर आहे. आपल्याला सुद्धा थोडंसं ओपन माइंड करणं गरजेचं आहे. आता भारताचा विचार करूया. गेली 26 वर्ष ही इंडस्ट्री भारतामध्ये कार्यरत आहे. फिक्की आणि केपीएमजी सारखी मोठी संस्था काय सांगते, येणाऱ्या 2 वर्षामध्ये 64,000 पेक्षा जास्त, येस 64,000 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय ह्या सेक्टरमध्ये होतोय. आणि विचार करा, 40 ते 50% कमिशन या व्यवसायामध्ये वाटलं जातं. आणि ही व्यावसायिक संधी सर्वसामान्य लोकांसाठी आहे. ही दुकानदारांसाठी, होलसेलरसाठी, डिस्ट्रीब्युटरसाठी नाहीये. सर्वसामान्य व्यक्तींसाठी ही
व्यवसाय प्रणाली आहे. म्हणजे जर 64,000 कोटींचा व्यवसाय होणार आहे, तर जवळपास 30,000 कोटी रुपये सर्वसामान्य व्यक्तींमध्ये तुमच्या माझ्यामध्ये वाटले जाणार आहेत. म्हणजे ही आर्थिक सक्षम करण्यासाठी खूप चांगली योजना आहे. आणि शासनाने सुद्धा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा याच्यावरती खूप बारकाईने विचार करून फिक्की आणि केपीएमजीचा रिपोर्ट स्वीकार करून गाईडलाईन दिली 6 वर्षापूर्वी. 2021 साली याला रेग्युलेशन सुद्धा दिले, लक्षात घ्या. याचा अर्थ काय आहे, की कायदे कानून देण्यापाठीमागे उद्देश काय होता, की इंडस्ट्री व्यवस्थितरित्या चालत राहावी, हा गव्हर्नमेंटचा सुद्धा दृष्टिकोन आहे. राईट? आता गव्हर्नमेंट सुद्धा का सक्रिय, लक्षात घ्या. कारण अनएम्प्लॉयमेंट जी आहे, बेरोजगारी जी आहे, युवक आणि महिलांची आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सुधारण्याची चिन्ह नाहीये जवळपास पुढची 20 वर्ष. कारण कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यस नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार नाहीयेत. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट काय म्हणते, आत्मनिर्भर बना. मेक इन इंडियाचा नारा का लावलाय गव्हर्नमेंटने, लक्षात घ्या. कारण इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या अवघड होणार आहेत. सो आपल्या पुढच्या पिढीचा विचार आपण नाही करणार तर कोण करणार आहे? इंडियन एक्सप्रेस हे आर्टिकल काय सांगतं बघा. अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि डायरेक्ट सेलिंग त्याला मदत करू शकते. मग तुम्ही आम्ही या सेक्टर बद्दल का पॉझिटिव्ह विचार करायचा नाही? जर शासन सुद्धा पॉझिटिव्ह विचार करतंय, फिक्की सारखी संस्था पॉझिटिव्ह विचार करते, तर आपल्याला सुद्धा याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघा, लक्षात घ्या, आम्ही ज्या वेळेला 20-22 वर्षांपूर्वी या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होतो, त्यावेळेला असं सांगितलं जायचं, की महाविद्यालयांमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये राईट विद्यापीठांमध्ये हे शिक्षण दिलं जाईल आणि आज ती सत्य घटना आपण समोर बघतोय. 12 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीजमध्ये, विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातोय. नेटवर्क मार्केटिंग काय आहे. त्यातली टॉप युनिव्हर्सिटी म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी. याच्या बरोबरीला सलोनी युनिव्हर्सिटी आहे, कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे, ज्यांच्या माध्यमातून हे कोर्सेस शिकवले जात आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, 75,000 रुपये एका सेमिस्टरचे म्हणजे एका वर्षाचे 1.5 लाख रुपये घेतले जातात. 1.5 लाख रुपये. एवढा महत्वपूर्ण हा कोर्स आहे. युनिव्हर्सिटी जर याला एवढं व्हॅल्युएशन देतात, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन देते, फिक्की सारखी संस्था व्हॅल्युएशन देते, तर तुम्ही आम्ही याचा विचार करायला नको का? निश्चित करायला पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल, की ह्या व्यवसायामध्ये आपल्याला ओपन माइंड ठेवून विचार करायचा आहे, तर येस, मी तुम्हाला एक अच्छी संधी देऊ इच्छितो. समर्थ हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड एक असा प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं करिअर सेट करू शकता. मी फक्त पैसे मिळवण्याबद्दल बोलत नाहीये, मी करिअर सेट करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही करिअर सेट करू शकता माय डिअर फ्रेंड्स. सो बघूया की काय प्लॅटफॉर्म आहे, कुठल्या फंडामेंटल्स वरती हा व्यवसाय करू शकतो आपण. आमचं हेड ऑफिस गोवामध्ये आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस पुण्यामध्ये आहे. सगळ्यात मेन गोष्ट काय, जर आपण करिअरसाठी या प्लॅटफॉर्मचा विचार करत असू, तर एक गोष्ट लक्षात घेऊया की करिअर म्हणजेच काय. बेसिकली करिअर आपण ह्याला म्हणू शकतो, की मी ठराविक कालावधीसाठी कार्य केलं, त्याच्यानंतर मी काम नाही देखील केलं, तरी मला पैसे मिळाले पाहिजेत, म्हणजे पॅसिव्ह इन्कम, ज्याला आपण आर्थिक स्वतंत्रता सुद्धा म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, माझ्या पुढच्या पिढीला दुसरा कुठलाही स्वयंरोजगार करायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. त्यांना सुद्धा याच्यामधून पैसे मिळाले पाहिजेत. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, या व्यवसायामधून नॉमिनेशन फॅसिलिटी असल्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही हा व्यवसाय ट्रान्सफर करू शकता. ऍट विल, यस, इच्छापूर्तीप्रमाणे तुम्ही हा व्यवसाय ट्रान्सफर करू शकता. म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी तसंच फॅमिली सिक्युरिटी देखील आहे. चला मग समर्थचं विजन बघूया. समर्थला तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता द्यायची, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सक्षम करायचं, लक्षात घ्या. आणि हे सक्षम करण्यासाठीचे मिशन आम्ही हातामध्ये पकडलंय. आम्हाला टॉप लेवलची यस राष्ट्रीय कंपनी बनायचंय. उत्तम उत्तम प्रोडक्ट्स आम्हाला तुम्हाला द्यायचे. एक वेगळी, एक युनिक ज्याला म्हणू शकतो आपण व्यावसायिक संधी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला तुम्हाला डिग्री घेण्यासाठी कॉलेजेसमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये पाठवायचं नाहीये, तर तुम्हाला आम्ही शिक्षा देणार आहोत, म्हणजे शिक्षा इन द सेन्स शिक्षण देणार आहोत. राईट. आणि म्हणून बेस्ट एज्युकेशन सिस्टीम आम्ही या इंडस्ट्रीमधली पहिल्या दिवसापासून कार्यामध्ये आणलेली आहे. आमचे कोर व्हॅल्यू सिद्धांत काय आहेत? रिलेशनशिप वाढवणे, संघामध्ये काम करणे, म्हणजे टीम वर्क मध्ये काम करणे, हमेशा बेस्ट परफॉर्मन्स देणे आणि बेस्ट हॉस्पिटॅलिटी तुमच्या समोर ठेवणे. माय डिअर फ्रेंड्स, ही अशी कंपनी आहे की जी खरोखर पहिल्या दिवसापासून विजन, मिशन आणि कोर व्हॅल्यूज वरती काम करते. आणि म्हणून मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की तुमची यस भविष्यामध्ये करिअरची सिक्युरिटी इथे निश्चित आहे. तुम्ही चांगलं करिअर बनवू शकता. चला मग, ज्यांनी हे विजन बघितलेलं आहे, मिशन वरती काम करत आहेत, ती टीम कोणती आहे ते आपण बघून घेऊया. माय डिअर फ्रेंड्स, या टीमचा 100 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, ज्यामध्ये नितीन फडतरे सर ऍज अ सीएमडी, प्रमोद हिबारे सर ऍज अ फाउंडर, राजेंद्र उत्तेकर सर ऍज अ एज्युकेशन सिस्टम हेड, पी.के. प्रताप सर ऍज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि विवेक रणवर ज्यांना आपण आता ऐकताय ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट फॉर ट्रेनिंग.
मित्रांनो लक्षात घ्या, आमच्या बरोबर आणखी एक महत्त्वाचे पिलर्स आहेत ते असलम मुजावर सर आणि जिराज भोसले सर, जे डेव्हलपमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं कार्य बघतायत. आमच्या सगळ्यांचा डायरेक्ट सेलिंग आणि पारंपरिक व्यवसायाचा एक्सपिरियन्स जर तुम्ही एकत्र जोडला, तर तो 100 वर्षांपेक्षा जास्त होतो, जो आजपर्यंत मागच्या 26 वर्षांमध्ये फार रेअरली कुठल्या कंपनी बरोबर बघायला मिळालेला आहे. लक्षात घ्या, आम्ही एवढी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये जे काही योगदान देतोय, याच्यामध्ये आम्ही आता ठरवलंय, की ज्या प्लॅटफॉर्मची लोकांना खरोखर गरज आहे, ज्या पद्धतीची गरज आहे, ती गोष्ट आपण आता देऊया. राइट? सो 100 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स, अनुभव आहे आमच्या पूर्ण टीमला. सो निश्चितच तुम्ही फार मोठं भविष्य आमच्यासोबत पाहू शकता. आता बेसिक बिझनेसचं फंडामेंटल्स काय आहेत? फंडा काय आहेत? ते देखील आपण समजून घेऊया. आमच्या कंपनीसोबत तुम्हाला जर करियर करायचं असेल, तर एक नॉर्मल कस्टमर म्हणून तुम्ही आमच्याबरोबर रजिस्टर करू शकता. येस, रजिस्ट्रेशन अब्सोल्युटली फ्री आहे. त्यानंतर जर करियर करायचंय, इन्कम सोर्स जनरेट करायचे, आपली स्वप्न पूर्ण करायचे, तर तुम्हाला पहिलं पर्चेसिंग आमच्यासोबत करायचंय. तुमचं पहिलं पर्चेसिंग करून तुम्ही आपला आयडी ऍक्टिव्हेट करू शकता. त्यासाठी 250 ग्रॅम, 400 ग्रॅम आणि 800 ग्रॅमचा हिबारेस मोर पॉवर सारखा वंडरफुल प्रॉडक्ट तुम्ही परचेस करू शकता, जो 32 पेक्षा जास्त आजारांवरती काम करतो. 32 आजारांपैकी कुठल्याही आजाराने तुम्ही त्रस्त असाल, तर त्यातनं तुम्हाला विमुक्ती मिळू शकते. तर त्या त्रासातून तुम्ही बाहेर पडू शकता, किंवा तुम्हाला यातला कुठलाही आजार नसेल सुदैवाने, तो खूप उत्तम गोष्ट आहे. तुम्ही याचं रेग्युलर सेवन जर केलं, तर तुम्हाला हे आजार तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत. रिसेंटली म्हणजे 2 दिवसापूर्वीच आम्ही ह्या प्रॉडक्टला लॉन्च केलंय. 250 ग्रॅमचा जो हिबारेस मोर पॉवरचा जो छोटा पॅकेज आहे, तो आम्ही तुम्हाला ₹3150 फक्त उपलब्ध करून देत आहोत. 2,500 रुपयाला, 250 ग्रॅम 2,500 रुपयाला. त्यानं तुम्हाला मिळतील 200 पॉइंट व्हॅल्यू पीव्ही. त्यानंतर दुसरं प्रॉडक्ट आहे 4,999, जो तुम्हाला मिळेल 4,500 मध्ये. 400 पॉइंट व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यासोबत मिळतील. त्यानंतर तिसरा प्रॉडक्ट इन द सेन्स काय, हिबारेस मोर पॉवरच 250 ग्रॅम, 400 ग्रॅम किंवा 800 ग्रॅम. ओके, 10,000 एमआरपीचा प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल 8,999 मध्ये. 750 पीव्ही मिळतील आणि काही त्याच्यासोबत एक्स्ट्रा बेनिफिट सुद्धा आहेत, जे आपण पुढे डिस्कस करूया. सो या मिरेकलस प्रोडक्ट मध्ये हे एक असं फूड सप्लिमेंट आहे, हे कुठलंही औषध नाही. आयुर्वेदिक, युनानी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी हे औषध नाहीये, पण याच्यामध्ये वापरले जाणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे औषधापेक्षा मोठं काम करतात. लक्षात घ्या, पाणी हे औषध नाहीये, पण पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर निश्चित आपल्या शरीराला त्याचा औषधांपेक्षा जास्त फायदा होतो, हे आपल्याला माहितीये. एक उदाहरण फक्त मी तुम्हाला दिले, लक्षात घ्या, की घटक जे वापरले गेलेत ना, ते औषधापेक्षा फार महत्वाचे घटक आहेत, किंवा फार आपल्या शरीराला अपाय होण्यापासून वाचवू शकतात, आपल्याला शारीरिक रूपाने ते स्वस्थ बनवू शकतात. ओके, सेकंड ऑप्शन जो मी तुम्हाला सांगणार आहे, आणि अच्छा एक गोष्ट सांगायची राहिली, एक पीव्ही पॉइंट व्हॅल्यू म्हणजे ₹1, ज्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला पुढे समजवणार आहे. आता लक्षात घ्या, जेवढे जास्ती मोर पॉवर तुम्हाला पाहिजे, तेवढं मोर पॉवरचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. जर लास्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं, 2 प्रॉडक्ट्स तुम्ही एकत्र खरेदी केले, 800 ग्रॅमचे प्रॉडक्ट्स आणि 400 2 प्रॉडक्ट खरेदी केले, तर डिस्काउंटेड रेट आहे 8,999. आणि त्यामध्ये तुम्हाला लीडरशिप कॉन्फरन्स मिळणार आहे, म्हणजे बिगिनर्स लीडरशिप कॉन्फरन्स गोवामध्ये फ्री मिळणार आहे. म्हणजेच तुमचा पॅसिव्ह इन्कम कमवण्याचा जो काही मार्ग आहे, तो आम्ही सोपा करणार आहोत. फ्री लीडरशिप कॉन्फरन्स आम्ही देणार आहोत तुम्हाला गोव्यामध्ये, अब्सोल्युटली फ्री. त्यामध्ये काय इन्क्लुजन्स असतील ते आपण पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी सांगायला खूप आनंद होतोय, की समरपूरच्या प्लॅटफॉर्मवरती एक वंडरफुल प्रोडक्ट रेंज आपण लॉन्च केलेली आहे. दॅट इज लेडीज, महिला मंडळासाठी, राईट, म्हणजे महिलांसाठी अतिशय क्लिष्ट जो प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तुम्हाला लेडी फ्रेश सॅनिटरी नॅपकिन्स मार्केटमध्ये आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये 80 पॅड्स आहेत. 290 चे एक्स्ट्रा लार्ज पॅड्स आहेत, जे डे आणि नाईट दोन्हीसाठी कार्यामध्ये येऊ शकतात. वन ऑफ द बेस्ट जो आपण प्रॉडक्ट म्हणू शकतो, मार्केटमध्ये अवेलेबल आहे असं सॅनिटरी पॅड आहे. त्याचे डिटेलचे प्रॉडक्ट ट्रेनिंग्स आणि व्हिडिओज तुम्हाला लवकरच मिळतील. एक असं पॅड आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये महिलांची कित्येक त्रासातून विमुक्ती होणार आहे, कित्येक आजारांपासून विमुक्ती होणार आहे, आणि महिला समजू शकतील. तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना ज्यावेळेस हा प्रॉडक्ट द्याल, तर त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वादच मिळतील. मी या मताचा आहे, किंवा मी हे तुमच्या समोर व्यक्त करू शकतो, राईट. डिटेल ट्रेनिंग्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. हे नॉर्मल पॅड्स नाहीयेत, राईट. हे खूप चांगले स्टँडर्ड पॅड्स आहेत, ज्याच्यामध्ये जेल फॉर्मेशन आहे, आणि जे काही रक्तप्रवाह जो आपण म्हणतो अंगावरनं जाण्याचं जे प्रमाण आहे, ते जवळपास कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. ड्राय रॅशेस होणार नाहीत, आणि हा पॅडमध्ये कितीही सोकिंग जरी झालं तरी हा पॅड ड्राय राहतो, कोरडा राहतो. त्यामुळे महिलांच्या कित्येक समस्या याच्यातून आपण त्यांना, राईट, त्रासातून मुक्त करू शकतो.
प्रोडक्टची प्राइस आहे 3,000 रुपये, डिस्ट्रीब्युटर प्राइस आहे फक्त 2299. हेवी डिस्काउंट दिले, लक्षात घ्या. याच्या आधी पॉइंट्स मिळतील तुम्हाला 200 पीव्ही. पॉइंट व्हॅल्यू किती आहे? 200 आहे. 1 पीव्ही इज 1 रुपीज हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. सो ही फार मोठी रेंज आहे. लक्षात घ्या, आज भारतामध्ये कित्येक महिला अशा आहेत जे अजून पॅड सुद्धा वापरत नाहीत आणि ज्या वापरतात त्या चुकीच्या पॅड्समुळे कदाचित त्यांना प्रॉब्लेम्स देखील क्रिएट होतात. स्वस्त पॅड्स वापरले जातात, त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं. आपण जी पॅडची रेंज मार्केटमध्ये आणली आहे, माय डिअर फ्रेंड्स, याच्यातून कित्येक लोकांना म्हणजे महिलांना विमुक्तीच मिळणार आहे, लक्षात घ्या, त्रासातून. ओके, सो वंडरफुल प्रोडक्ट तुमच्यासाठी मार्केटमध्ये समर्थ प्रोने आणलेला आहे. माय डिअर फ्रेंड्स, तिसरं प्रोडक्ट रेंज आपण मार्केटमध्ये उतरवलं, राईट. आणि याच्या अगोदर एक दुसरी प्रोडक्ट रेंज जी आपल्याकडे होती ती होती ऍग्रिकल्चरची. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत, हे जैविक उत्पाद आहेत, केमिकल फर्टिलायझर्स किंवा रासायनिक फर्टिलायझर्स खाद्य नाहीये, हे ऑर्गॅनिक आहेत. त्यामुळं आपल्या जे काही शेतकरी बांधव आहेत, ह्या शेतकरी बांधवांपर्यंत जर तुम्ही हे प्रोडक्ट्स पोहोचवले तर निश्चितच त्यांचे 2 फायदे होतील. पहिला फायदा होणार आहे की प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक असताना म्हणजे जैविक असताना सुद्धा स्वस्त आहेत. दुसरी गोष्ट, जे उत्पन्न मिळणार आहे त्यांना, जे आपण म्हणू ना पर एकरी जे काही उत्पन्न मिळणार आहे त्याचा रेशो वाढणार आहे. याचा अर्थ काय? लक्षात घ्या, दुहेरी फायदा. लागत कमी आहे आणि नफा जास्त आहे. असा हा जैविक उत्पाद आहे. सॉइल प्लस स्टार्ट, ग्रो प्लस पीक आणि स्पार्क ही वेगळी रेंज आहे जी पिकांवरती वापरण्यात येणार आहे. 6,000 MRP चा हा सेट तुम्हाला फक्त मिळणार आहे 4,999. 400 पीव्ही म्हणजे 400 पॉईंट व्हॅल्यू याच्यासोबत तुम्हाला मिळतील. आज काय या प्रोडक्टची गरज आहे? लक्षात घ्या, कारण आपल्या घरामध्ये जे काही फळ आणि भाज्या आपण ज्या काही वापरतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स म्हणजेच काही कीटकनाशक वापरलं जातं ना, ते ह्या प्रोडक्ट्स मधनं येतं आणि आपण आपल्या कुटुंबाला हे सगळं खायला घालतो. लक्षात घ्या, फार डेंजर परिस्थिती आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये फळ आणि भाज्या ज्या काही येतात ना, ह्या तुमच्या शहरामधल्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट करा की त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स म्हणजे पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक आहे की नाहीये, आणि जर आहे तर आपण हे का वापरायचंय. आणि आपण आपल्या किसान बंधू जे म्हणू आपण, त्या शेतकरी बांधव जे आहेत यांच्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवायचं, लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला एक क्रांती उभी करता येईल भारतामध्ये. 70% मार्केट जे आहे हे कशावरती चालते? आपली अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवरती चालते. लक्षात घ्या, फार मोठी डिमांड ह्या प्रोडक्ट्सला आहे. 12,000 MRP चे 2 सेट जर तुम्ही परचेस केले तर तुम्हाला डिस्काउंट एक्स्ट्रा मिळतो आणि तुम्हाला 9,000 मध्ये हे पॅकेज मिळेल, राईट. पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण जे पॅकेज बघितलं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डबलचा फरक आहे, म्हणजे डबल हे सेट आहे. 750 पॉईंट व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे आणि सोबत मिळेल फ्री बिगिनर्स लीडरशिप कॉन्फरन्स गोवामध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या, गोवाची कॉन्फरन्स आपल्याला का अटेंड करायची आहे, किंवा का आपण जर 750 पीव्ही ने जर जॉईन झालो, राईट, किंवा आपला आयडी ऍक्टिव्हेट केला, आपली फर्स्ट पर्चेसिंग जर ह्या पॅकेजने असेल तर आपल्याला गोवामध्ये फ्री ट्रेनिंग मिळेल. आपलं जे रिसॉर्ट आहे गोवामध्ये, कंपनीचं स्वतःचं रिसॉर्ट आहे, तिथे 1 नाईट 2 डेजचा स्टे फ्री, ब्रेकफास्ट लंच डिनर सुद्धा फ्री. येस, ज्या दिवशी तुम्ही ट्रेनिंगला येता त्या दिवशी सकाळी तुम्हाला चेक इन करायचं असतं 10 वाजता, दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा चेकआउट असतो. दरम्यान तुम्हाला येस ब्रेकफास्ट लंच डिनर फ्री आणि राहण्याची व्यवस्था फ्री आहे. फक्त तुम्हाला गोवा येण्या जाण्याचा खर्च स्वतःला करायचा आहे. गोवा जर तुम्हाला फिरायचा असेल तर तो खर्च तुमचा स्वतःचा आहे. पण लक्षात घ्या, 750 पीव्ही मध्ये तुम्ही जे काही 8,999 किंवा 9,000 रुपये दिलेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स ऑलरेडी मिळालेले आहेत. हे आम्ही एक्स्ट्रा काय दिले? कारण आमचं जे विजन आहे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम क्रिएट करून देणं, तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता देणं, हे आमचं विजन असल्यामुळे आम्ही हा तुमच्यावरती खर्च करतोय. पण कुणावरती खर्च करायचा? ज्या व्यक्तीला खरोखर पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे त्याच्यावरती आम्ही हा खर्च करणार आहे. म्हणजेच काय, 750 पीव्ही जी खरेदी करणारी व्यक्ती आहे, पहिली खरेदी, त्यांना ही ऍब्सोल्युटली फ्री ट्रेनिंग मिळणार आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही पैसे कमवण्यासाठी शिक्षण घेतलंय, मग ते ग्रॅज्युएशन केलं असेल, मेडिकलची डिग्री घेतली असेल, वकिलीची डिग्री घेतली असेल, तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री घेतली असेल, पैसे कमवण्याचं शिक्षण आपण घेतलं. कदाचित दुकानदारी आपण करत असू आता, तर दुकान चालवण्याचं प्रशिक्षण कुणाच्या तरी कुणाच्या माध्यमातून, वडिलांकडनं असेल, भावाकडनं असेल, मित्राकडनं असेल, आपण नोकरी करत असतो त्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. पण मला साधा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कधी पैसे खर्च करण्याचं शिक्षण घेतलं आहे का? मनी मॅनेजमेंटचं शिक्षण कधी घेतलं आहे का? नाही. आणि हे शिक्षण आपण गोवामध्ये घेणार आहोत बिगिनर्स लीडरशिप कॉन्फरन्समध्ये. मित्रांनो, त्यामुळे 9,000 रुपये फक्त तुम्ही ते शिक्षण घेण्यासाठी जरी खर्च केले, मी म्हणेन तुम्ही हा व्यवसाय करणारच आहात, पण मी निगेटिव्ह बोलतोय, तुम्ही नाही जरी पुढे हा व्यवसाय केला तरी ह्या प्रशिक्षणामध्ये या, कारण तुम्ही जिथून कुठून आत्ता पैसे कमवताय ते खर्च कसे करायचे हे देखील जरी कळालं तरी खूप तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. लक्षात घ्या, ऑफकोर्स मी आर्थिक क्रांतीबद्दल बोलतोय, पण निश्चितच तुम्ही ते प्रशिक्षण अटेंड करा. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कसं क्रिएट करायचं, मनी मॅनेज कसं करायचं ह्याचं देखील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मित्रांनो,
चला, समर्पणची जी अपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये आपली स्वप्न साकार करू शकणार आहे, त्याचा थोडासा गोषवारा घेऊया, की नक्की फंडामेंटल्स काय आहेत. 3 अतिशय महत्त्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे. पॅसिव्ह इन्कम सोर्स जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल, सध्या जो आपला होत नाहीये, तो सर्वसामान्य व्यक्ती, एक गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, नोकरी करणारा व्यक्ती असेल किंवा व्यावसायिक असेल पारंपरिक, तर हा व्यवसाय का करू शकणार आहे? हे जनरल प्रेझेंटेशन आहे आणि सगळ्यांसाठी खुलं का आहे? कारण तुम्ही पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करू शकता, कारण तुमच्या आता अशा काही सवयी आहेत, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही थोडंसं परिवर्तन जर केलं, थोडासा दृष्टिकोन जर त्याच्याकडे बघण्याचा वेगळा केला, तर निश्चित पॅसिव्ह इन्कम करू शकता. 3 फंड बघा, आजपर्यंत तुम्ही यूज द प्रॉडक्ट म्हणजे कुठल्या ना कुठल्या कंपन्यांच्या वस्तू तुम्ही वापरलेल्या आहेत. घरामध्ये तुम्ही खर्च करून वस्तू खरेदी करून आणता. आजपर्यंत आपल्या खिशातनं पैसे कमी झाले, खरेदी करून कधीही पैसे वाढलेले नाहीत. आणि जर ही सवय आपण समर्पणच्या माध्यमातून जर कामात आणली, तर पैसे मिळतील. दुसरा टप्पा, तुम्हाला आजपर्यंत कुठलीही गोष्ट जी आवडलेली आहे, तुमचा जो अनुभव आहे, याचं कथन तुम्ही आजपर्यंत इतर लोकांना नक्कीच केलेलं आहे. मग समजा तीच सवय जर आपण समर्पणमध्ये वापरली तर? म्हणजेच काय, शेअर द प्रॉडक्ट्स अँड बिझनेस प्लॅन. चांगली गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवून त्यांचा फायदा झाला आणि तुमचा फायदा झाला, हरकत आहे काही? आणि लक्षात घ्या, अशी जगामधली पहिली संकल्पना आहे, की जी दिल्याने आपली आर्थिक उन्नती होणार आहे. लक्षात घ्या, राइट? तिसरी गोष्ट, ही संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करण्यासाठी किंवा आर्थिक क्रांती करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. बघा, आजपर्यंत तुम्ही 10,000, 50,000, 20,000 जी काही नोकरी करताय किंवा जो काही व्यवसाय करताय, हा तुम्ही शिकलेला आहात अगोदर. मग पॅसिव्ह इन्कम कमवण्याचं शिक्षण आजपर्यंत कुठेही मिळालेलं नाहीये. ते शिक्षण आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो लर्न अँड सपोर्ट द टीम. हा तिसरा फंड आहे. आजपर्यंत जीवनामध्ये तुम्ही यूज, शेअर अँड सपोर्ट ही संकल्पना वापरलेली आहे. परंतु ती स्वयंरोजगारासाठी किंवा मग नोकरीसाठी वापरली आहे. आता ती पॅसिव्ह इन्कमसाठी वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला तयार करणार आहोत. सो खूप आसान आहे या व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि जर तुमची शिकायची तयारी असेल, तर आमच्याकडे ट्रेनिंग निश्चितच उपलब्ध आहेत. सो चला, इन्कम कसा मिळणार आहे ते बघूया. राईट? आता इन्कम कमवण्यासाठी 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. त्या टप्प्यांमधून तुम्हाला अमर्याद इन्कम मिळू शकतो. अमर्याद इन्कम मिळू शकतो. कदाचित बघा ना, ही संकल्पना आपल्याला आता ऐकताना पचणार सुद्धा नाहीये. अशा काही आकड्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण जसा मी पहिल्या दिवशी ज्यावेळेला नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस प्लॅन बघितला, तेव्हा मला संकल्पना समजली नव्हती. गणितं कळाली नव्हती. फक्त एक आशा निर्माण झाली होती, की मला कोणीतरी ट्रेन करणार आहे, मला कोणीतरी गाईड करणार आहे. कारण मी त्यावेळेला नोकरी करत होतो, तर मला ₹5,000 पगार होता. त्याच्यासाठी मी ग्रॅज्युएशन केलं होतं आणि कित्येक वर्ष मी शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मला ₹5,000 ची नोकरी मिळत होती आणि त्यावेळेला 25,000, 50,000, ₹1,00,000 मिळू शकतात असं मला सांगितलं गेलं. माझा विश्वास नव्हता बसला, कारण गणितं कळलेली नव्हती. पण येस, कुठेतरी असं वाटायचं, की जर समजा असं घडलं माझ्या बाबतीत तर काय? जर समजा मी सकारात्मक नसता विचार केला, तर कदाचित माझ्या जीवनात काहीच घडलं नसतं. जे चाललंय ते व्यवस्थित चाललं असतं. ज्याला मी व्यवस्थित म्हणून मान्य केलं असतं. समाधान मानलं असतं, समाधान झालं नसतं. राइट? ज्याला आपण म्हणतो अंथरूण पाहून पाय पसरणे, असं कदाचित माझ्या जीवनामध्ये घडलं असतं. पण मी थोडासा विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये येण्यासाठी 3 प्रकारचे पर्चेस ऑप्शन्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रजिस्टर केल्यानंतर जी खरेदी करता, 750, 400 किंवा 200 पीव्हीची तुम्ही खरेदी करता. ऑप्शन तुमच्या समोर आहे. पण ह्या ऑप्शन मधून काय, वेगळे-वेगळे ऑप्शन खरेदी केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो ते देखील आपण बघणार आहोत. आता मॅचिंग बोनस जो आहे, तो मॅचिंग बोनस तुम्हाला 400 किंवा 750 मिळू शकतो किंवा 200 चाही मिळू शकतो. कसं तो आपण बघणार आहोत. पहिलं, मॅचिंग हा शब्द लक्षात घ्या. मॅचिंग म्हणजे काय? तुम्ही आमच्या मदतीने जेवढ्या लोकांना या व्यवसायामध्ये आणणार आहात, आमच्या मदतीने, एकट्याने हा व्यवसाय करायचा नाहीये, ती गोष्ट लक्षात घ्या. आमच्या मदतीने जेवढ्या काही लोकांना तुम्ही व्यवसायामध्ये आणणार आहात, त्या व्यवसायामध्ये येणाऱ्या लोकांना रजिस्ट्रेशन ॲब्सोल्युटली फ्री आहे. कारण तुमच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन फ्री आहे. लोकांसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन फ्री आहे. मर्यादित कालावधीसाठी हे फ्री रजिस्ट्रेशन व्हॅलिड राहतं. त्याच्यानंतर तुम्ही काय होता, सिस्टममधनं बाहेर पडता. ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही तुमचा आयडी फर्स्ट पर्चेसिंग म्हणजे ॲक्टिव्ह नाही केला किंवा फर्स्ट पर्चेस नाही केला, की तो आयडी इनॲक्टिव्ह होऊन जातो. राइट? आता लक्षात घ्या, तुम्ही आमच्या मदतीने 10 लोकांना या व्यवसायामध्ये जर समाविष्ट केलं आणि सॉफ्टवेअरमध्ये ही मंडळी तुम्हाला डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चेक करता येतात. आपण म्हणूया की 2 ग्रुप तयार होतात. समजून घ्या की 20 लोकांना तुम्ही आमच्या मदतीने हा व्यवसायाची संकल्पना सांगितली. त्यातल्या 10 लोकांना पटली. आपण म्हणू 50% लोकांना नाही पटली, 50% लोकांना आज पटली आहे.
ही 10 लोक तुम्हाला कदाचित लेफ्टला 5 लोकांनी, राईटला 5 लोक तुम्ही अशी प्लेस करू शकता. आता ह्या 2 ग्रुपमध्ये जो काही व्यवसाय होणार आहे तो आपण मॅच करणार आहोत. कसा मॅच करणार आहोत? पहिलं मॅचिंग 2:1 आहे किंवा 1:2 आहे. सेकंड मॅचिंग पासून अनलिमिटेड डेप्थ, म्हणजे कितीही लोक जरी आली या 2 ग्रुपमध्ये तरी त्याचं मॅचिंग आपण कसं करणार आहोत? सिस्टममध्ये 1:1 करणार आहोत. चला मग इन्कम कसा मिळतो ते थोडंसं समजून घेऊया. आता पहिला रेशो 1:2 चा ₹400 कमवण्यासाठी काय असू शकतो आपण बघूया. डाव्या ग्रुपमध्ये 2 लोकांनी आपलं पहिलं पर्चेसिंग केलंय. उजव्या साईडला एका व्यक्तीने पर्चेसिंग केलंय. 10 लोकांपैकी जी लोक पहिल्यांदा पर्चेसिंग करतात, राईट, म्हणजे पहिला व्यक्ती पर्चेसिंग करतो तो आपला फर्स्ट डिरेक्ट होतो, त्यानंतर करणारा सेकंड डिरेक्ट होतो, त्यानंतर करणारा थर्ड डिरेक्ट होतो. आता समजा या 3 लोकांनी जे काही पर्चेसिंग केले, डाव्या साईडला 2 लोक, उजव्या साईडला 2 लोकांनी 400 पीव्हीची पर्चेसिंग केली. 2:1 च्या रेशोने आपल्याला इन्कम किती मिळणार आहे? ₹400. जर समजा या सगळ्यांची खरेदी 200 पीव्हीची असती तर इन्कम किती झाला असता? ₹200. ओके. नाव ₹750 कधी मिळू शकतात आपण बघूया. समजा डाव्या साईडला म्हणजे डाव्या ग्रुपमध्ये एका व्यक्तीने 750 पीव्ही, उजव्या साईडला 2 लोकांनी 750 पीव्हीची खरेदी केली. तुमचा इन्कम होतो ₹750. तुमचा इन्कम 1:2 च्या रेशोमध्ये होतो ₹750. आता लक्षात घ्या, हे पहिलं मॅचिंग पेअर आहे. जर समजा या सगळ्यांनी म्हणजे या 3 मंडळींनी 200 पीव्हीची खरेदी केली असती तर इन्कम किती झाला असता? ₹200. म्हणजे किती पीव्हीची खरेदी आपल्या ग्रुपमध्ये होते त्याच्या अनुषंगाने आपल्याला कमिशन मिळणार आहे, राईट. आता लक्षात घ्या, सेकंड जोडी जी आहे म्हणजे पहिले पेअर मॅचिंग बोनस झाला. आता दुसरा मॅचिंग बोनस आपल्याला 1:1 च्या रेशोमध्ये मिळणार आहे. मग तो किती मिळू शकतो? 200, 400 किंवा 750 मिळू शकतो. डाव्या ग्रुपमध्ये 200 पीव्हीची खरेदी झाली, उजव्या ग्रुपमध्ये 200 पीव्हीची खरेदी झाली अनलिमिटेड ॲपमध्ये. कदाचित ह्या लोकांना आपण आणलेलं नाहीये. आपण ज्या लोकांना ह्या व्यवसायामध्ये आणले त्यांच्या माध्यमातून जी काही मंडळी आलेली आहेत त्यांचं सुद्धा कमिशन आपल्यालाच मिळतंय. सो 1:1 च्या रेशोमध्ये 200, 400 किंवा ₹750 आपण कमवू शकतो. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपण किती खरेदी करतो, पहिलं पर्चेसिंग आपलं जे आहे त्याच्यावरती आपल्याला इन्कम किती मिळणार ते आपण पाहूया. आता लक्षात घ्या, जर 750 पीव्हीची खरेदी केली तर रोज तुम्ही ₹15,000 कमवू शकता. महिन्याचे 4.5 लाख झाले. 400 पीव्हीची स्वतःची खरेदी पहिली असेल तुमची. बघा, तुम्ही आयुष्यभर खरेदी करणार आहात, पण पहिली खरेदीमुळे तुमचं लिमिट ठरणार आहे की तुम्ही महिन्याला किती कमवू शकणार आहात. 400 पीव्हीच्या खरेदीमुळे तुम्ही रोज ₹10,000 म्हणजे महिना ₹3,00,000 मिळवू शकता. जर तुमची पहिली खरेदी 200 पीव्हीची असेल तर ₹5,000 रोज म्हणजे ₹1,50,000 महिना तुम्ही कमवू शकता. लक्षात घ्या, शगुनचे पर्चेसिंग जो आहे ना ते फार महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह विचार करूया किंवा निगेटिव्ह विचार करा. समजा आपण 200 च्या ऐवजी 400 किंवा 400 च्या ऐवजी 750 पीव्ही खरेदी केली आणि कदाचित आपला व्यवसाय नाही डेव्हलप झाला. मी निगेटिव्ह बोलतोय मुद्दा म्हणून, म्हणजे तुम्हाला व्याप्ती कळून येईल. काय फरक पडणार आहे? लक्षात घ्या, तुम्ही व्यावसायिक संधी ही तुम्हाला फ्री मिळाली आहे. तुम्ही जेवढे रुपये दिले तेवढ्याची पर्चेसिंग तुमची झालेली आहे, खरेदी झालेली आहे, प्रॉडक्टचा बेनिफिट तुम्ही उचललेला आहे. कदाचित तुम्ही सॅनिटरी पॅडचं पॅकेज पर्चेस केलं, राईट, तर तुम्ही सॅनिटरी पॅड वापरणार आहात, विषय संपला. तुम्ही इबारेस मोर पॉवर किंवा ऍग्रीकल्चरचे प्रोडक्ट्स खरेदी केले, 400 पीव्हीचे खरेदी केले, तुम्ही प्रोडक्ट्स वापरले, विषय संपलेला आहे, राईट. परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही 750 पीव्हीची खरेदी केली, वापर केला सगळ्या त्या वस्तूंचा, विषय संपलेला आहे. पण जर पॉझिटिव्ह विचार करूया, जर हा व्यवसाय वाढत गेला, आमची मदत तुम्ही घेतली, तुम्ही हा शिकलात आणि व्यवसाय वाढत गेला, तर रोजचं नुकसान होऊ शकतं ₹10,000 किंवा ₹5,000. रोजचं नुकसान. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि मला विचारलं तर मी म्हणेन तुम्ही नक्कीच आम्हाला गोव्यात भेटायला या, कारण पैसे खर्च करायचे कसे याचं प्रशिक्षण आम्ही गोव्यामध्ये देणार आहोत. बघा, मी तुम्हाला फोर्स करत नाहीये, पण मी स्पष्ट बोलणं का गरजेचं आहे, कारण निर्णय घेतल्यानंतर, कारण याच्यामध्ये आयडी टॉपअप किंवा अपग्रेड होत नाही. समजा तुम्ही सुरुवातीला 200 पीव्हीची खरेदी केली आणि नंतर तुम्हाला असं वाटलं अरे चुकलं माझं, हे अपग्रेड होत नाही, लक्षात घ्या. सो तुम्ही निर्णय घेताना जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा, ओपन माइंडने निर्णय घ्यावा असं मला वाटतं. चला, हे मर्यादित उत्पन्न जरी असलं म्हणजे 1.5 लाख, 3 लाख किंवा 4.5 लाख हे मर्यादित उत्पन्न आहे. याच्यापेक्षा जास्त उत्पन्न तुम्ही महिन्यात कमवू शकत नाही. पण तुमची इच्छा आकांक्षा मोठी आहे, आपल्या पुढील पिढीला हा व्यवसाय जाणार आहे, तर मोठं उत्पन्न कमवण्यासाठी दुसरं उत्पन्न आपण बघूया, इन्फिनिटी बोनस. इन्फिनिटी बोनस तुम्हाला 200, 400 किंवा ₹500 मिळू शकतो. कशावरती? 200 पीव्ही, 400 पीव्ही किंवा 750 पीव्ही खरेदी. पण कुणाची खरेदी? तुमची नाही, तुमच्या टीमची खरेदी. टीम मधील कुठल्या व्यक्तींची खरेदी? ज्या लोकांना तुम्ही वैयक्तिक या व्यवसायामध्ये आणलंय, राईट. तुम्ही 10 लोकांना व्यवसायामध्ये आणलं, त्यातल्या पहिल्या 2 लोकांना सोडून, म्हणजे ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आयडी ऍक्टिव्हेट केलाय, पहिला आणि दुसरा व्यक्ती ज्यांनी ऍक्टिव्ह आयडी केलेला आहे त्यांना सोडून तिसरा, चौथा आणि 5वा व्यक्ती जो आहे त्यांच्याकडनं किंवा तिथून पुढे एन नंबर ऑफ पीपल्स, किती लोक तुम्ही या व्यवसायात जोडू शकता, यांच्या माध्यमातून
बरोबर आहे. आणि त्यांच्या आलेल्या पहिल्या दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून राईट तुम्हाला अनलिमिटेड डेप्थ काय मिळणार आहे? 200, 400 किंवा 750 पीव्ही वरती तुम्हाला 200, 400 किंवा 500 रुपये मिळणार आहेत. आपण एका डायग्रामच्या माध्यमातून हे समजून घेऊया. आता लक्षात घ्या, इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिला व्यक्ती जो आपला आयडी ऍक्टिव्हेट करतोय, दुसरा व्यक्ती जो आयडी ऍक्टिव्हेट करतोय, आपण आणलेल्या लोकांपैकी त्यांना आपण सोडलं. आता तिसरा व्यक्ती जो तुम्ही आणलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले तुम्ही, सिरियसली हा व्यवसाय बिल्ड करताय, राईट? बघा, सिरियस लोकांना मोठं इन्कम केलं पाहिजे, राईट? तिसरा व्यक्ती जो येणार आहे, त्याच्या माध्यमातून त्याच्या खरेदीवरनं, म्हणजे त्या व्यक्तीने जर समजा कोण अनम्यूट झालेलं दिसतंय, कसं काय अनम्यूट झालंय? सॉरी, एक सेकंड. सर, कोण अनम्यूट झालेलं दिसतंय? आवाज येतोय सर, प्लीज म्यूट करा. ओके. नाव लक्षात घ्या की तिसरा व्यक्ती जो तुमच्या माध्यमातून आलेला आहे, आम्ही त्याच्यासाठी सिस्टमने मदत केलेली आहे. त्या व्यक्तीची खरेदी जर 200 पीव्हीची असेल तर 200 रुपये मिळतील. त्या व्यक्तीची पहिली खरेदी 400 पीव्ही असेल तर 400 रुपये मिळतील. 750 पीव्हीची त्यांची खरेदी असेल तर 500 रुपये मिळतील. खरे आता एक्झाम्पल म्हणून आपण इथे बघतोय तुम्हाला 200, 400 किंवा 500 रुपये दिसतील. कशावरती अवलंबून आहे हे? त्यांच्या पहिल्या खरेदीवरती अवलंबून आहे. तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला 400 रुपये डायरेक्ट कमिशन मिळालेलं आहे, राईट? याच्यामध्ये कुठल्याही मॅचिंगची गरज नाही, कुठल्याही मॅचिंगची गरज नाही. आता फक्त तिसऱ्या व्यक्तीकडनंच मिळणार आहे का? नाही. त्या व्यक्तीचा जो पहिला व्यक्ती आहे, ज्याने आयडी ऍक्टिव्हेट केलाय, म्हणजे त्या तिसऱ्या व्यक्तीने समजा 5 लोक आणले असतील, त्याच्यामधला जो पहिल्या व्यक्तीने पर्चेसिंग केले म्हणजे तो फर्स्ट डिरेक्ट आहे, दुसरा व्यक्ती म्हणजे सेकंड डिरेक्ट आहे, राईट? इथून आपल्याला 500 किंवा 200 रुपये मिळू शकतात, डिपेंड करते त्यांनी खरेदी किती केली आहे. आता चौथ्या व्यक्तीचं उदाहरण देखील तसंच आहे. त्या व्यक्तीच्या पर्चेसिंगवर तुम्हाला 500 मिळाले, त्या व्यक्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डिरेक्ट वरती, राईट? पहिल्या आणि दुसऱ्या डिरेक्ट वरती 400, 500 किंवा हे 200 देखील असू शकतात. आता लक्षात घ्या, तुम्ही पाचवा व्यक्ती घेऊन आलेत, त्या व्यक्तीची खरेदी 200 पीव्हीची आहे, तर तुम्हाला 200 रुपये मिळतील. त्या व्यक्तीने जर समजा पहिल्या आणि दुसऱ्या डिरेक्टच्या माध्यमातून पर्चेसिंग किती झाले? 400 किंवा 750 पीव्हीची झाली, तर तुम्हाला 400 किंवा 500 रुपये मिळणार आहेत. इथे मॅचिंगची गरज नाहीये. इथे सिंगल लेग सारखं सुद्धा उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं आणि हे अनलिमिटेड आहे. एक फक्त तिसरा व्यक्ती आपण पकडून चालूया. तिसरा डायरेक्ट व्यक्ती त्याच्या टीम मध्ये पहिला दुसरा पहिला दुसरा पहिला दुसरा त्यांच्या पहिला दुसरा त्यांच्या पहिला दुसरा असा जो व्यक्ती येणार आहे, अनलिमिटेड डेट मधून समजा 100 लोकांची खरेदी, एक उदाहरण म्हणून पकडूया, 750 पीव्हीची दर महिन्याला होते, तर 500 रुपये प्रत्येक व्यक्तीचे मिळतील. 100 लोकांचे झाले किती? 50,000 रुपये. होऊ शकते, याला वर्ष लागू शकते. इट इज ओके, डिपेंड करतं तुम्ही आणि आम्ही एकत्रित मेहनत किती घेतोय. मी असं म्हटलेलं नाही की तुम्ही एकटे मेहनत किती घेताय. तुम्ही आणि आपण एकत्र सिस्टम मध्ये काम करायचं. होऊ शकतं 2 वर्षानंतर 1,000 लोक असतील, कदाचित 5 लाख रुपये मिळतील, 50 लाख रुपये एका व्यक्तीच्या माध्यमातून मिळतील. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आता मॅक्झिमम उत्पन्न मिळणार आहे, याच्यामध्ये कोणतंही कॅपिंग नाहीये आणि मॅचिंग गरजेचं नाहीये. सिंगल लेग सारखं उत्पन्न होऊ शकतं. एक निगेटिव्ह स्टेटमेंट मी बोलून चालणार आहे इथे परत एकदा, कारण तुम्हाला प्लॅनची व्याप्ती समजून येईल. फक्त थर्ड डिरेक्ट व्यक्ती जो तुम्ही आणलाय ना, तोच फक्त काम करतोय. म्हणजे हा चौथा सुद्धा असू शकतो, 8वा सुद्धा असू शकतो, 50वा सुद्धा असू शकतो. उदाहरण आपण पकडतोय, थर्ड व्यक्तीच फक्त काम करतोय. पहिला, दुसरा, चौथा, 5वा नाही काम करत आहे, नाही काम करत आहे किंवा त्यांच्याकडे काम होत नाहीये. हा एक व्यक्ती जरी ऍक्टिव्ह राहिला, आपण सगळेजण मिळून सिस्टम मध्ये त्यांना सपोर्ट केला, तर तुम्ही 1 कोटी रुपये सुद्धा कमवू शकता. ही अतिशयोक्ती वाटू शकते, पण येस, जर कार्य झालं तर निश्चित मिळू शकतात. म्हणून याला आम्ही म्हणतो इन्फिनिटी बोनस. आता बघा, एवढं मोठं उत्पन्न मिळणार आहे, तर तुम्हाला निश्चित असं वाटत असेल, सर तिसऱ्या, चौथ्या, 5व्या व्यक्ती किंवा त्याच्या नंतर येणाऱ्या व्यक्तींकडून तुम्ही दिलेला आहे, म्हणजे कंपनीने दिलेला आहे, पहिल्या दुसऱ्या व्यक्तीकडून का नाही? त्याचं कारण फार मोठं आहे. येस, अपेक्षेपेक्षा मोठं उत्पन्न आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आणि हे तिसरं उत्पन्न आहे स्टार्ट इन्फिनिटी बोनस. आता लक्षात घ्या, पहिला आणि दुसरा एक व्यक्ती आहे ना, याच्याकडून आम्हाला एक असं उत्पन्न द्यायचं होतं तुम्हाला, जे येस मार्केटची झोप उडवू शकतं. तुमची माझी फक्त नाही, मार्केटची झोप उडवू शकतं. जर एका व्यक्तीलाच फक्त आपण ह्या बिझनेसमध्ये घेऊन आलो आणि तोच व्यक्ती यशस्वी झाला असं आपण म्हणूया, तुम्ही आम्ही त्या एका व्यक्तीला सपोर्ट केला, कदाचित तुम्ही याच्यानंतर जी मंडळी आणली होती ती काम करत नाही असं गृहीत धरलं थोड्या वेळासाठी, निगेटिव्ह बोलतोय मी, पण पॉझिटिव्हली या व्यवसायामध्ये तुम्हाला हा प्लॅन किती सकारात्मक आहे, मार्केटसाठी किती सकारात्मक आहे ते कळून येईल. लक्षात घ्या, एकच व्यक्ती या बिझनेसमध्ये तुमचा जॉईन झाला, निश्चितच तुम्हाला इन्फिनिटी बोनस मिळणार नाही आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलेला मॅचिंग बोनस मिळणार नाही, कारण मॅचिंग करण्यासाठी काहीच नाहीये. इन्फिनिटी बोनस कधी मिळतो आपल्याला, जो पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण बघितला, तिसऱ्या व्यक्तीपासून मिळतो. मी म्हणतो एकच व्यक्ती तुम्ही घेऊन आलात आणि त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून काम झालं, त्या एका व्यक्तीला जो इन्फिनिटी बोनस मिळतोय आपल्याला,
राईट. त्या व्यक्तीला जेवढा इन्फिनिटी बोनस मिळतोय, उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे जर त्या व्यक्तीला एका महिन्यामध्ये ₹10,000 इन्फिनिटी बोनस मिळाला आणि इन्फिनिटी बोनस कितीही मिळू शकतो, अमर्याद मिळू शकतो. तेवढाच इन्फिनिटी बोनसच्या माध्यमातून तुम्हाला स्टार्ट इन्फिनिटी बोनस मिळतो ₹10,000. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला जेवढं जास्त यशस्वी कराल सिस्टमच्या माध्यमातून, तेवढं जास्त उत्पन्न तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तो व्यक्ती जेवढं इन्फिनिटी बोनस कमवणार आहे, तेवढं स्टार इन्फिनिटी बोनस तुम्हाला मिळणार आहे 100%. म्हणजे इथे एका व्यक्तीला जरी आपण यशस्वी करू शकलो, त्या एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला इन्कम मिळणार आहे. हे जगातल्या कुठल्याही प्लॅनमध्ये उपलब्ध नाही. मी डायरेक्ट चॅलेंजिंग बोलतोय, लक्षात घ्या. जगातल्या कुठल्याही प्लॅनमध्ये हे उपलब्ध नाही. 100% एका व्यक्तीला यशस्वी केल्यावर त्याच्या इन्कमवर तुम्हाला इन्फिनिटी बोनस, स्टार टीम इन्फिनिटी बोनस मिळणार आहे. आता चला अजून पॉझिटिव्ह गोष्ट बघूया. जर समजा दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही यशस्वी केलं, तर त्या व्यक्तीला जेवढा इन्फिनिटी बोनस मिळणार आहे, 100% तेवढाच इन्फिनिटी बोनस तुम्हाला देखील मिळणार आहे. या उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे 25,000 त्या व्यक्तीने कमवले इन्फिनिटी, तर आपल्याला सुद्धा स्टार टीम इन्फिनिटी 25,000 मिळणार आहे. आता तिसऱ्या व्यक्तीकडनं काय मिळणार आहे आपल्याला? 50% मिळणार आहे. तिसऱ्या व्यक्तीने जर ₹50,000 इन्फिनिटी बोनस कमवला, तर तुम्हाला त्याच्या 50% म्हणजेच काय ₹25,000 स्टार्ट इन्फिनिटी बोनस मिळणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्याला सगळ्यांवरती 50% स्टार टीम इन्फिनिटी बोनस द्यायचा होता, पण आपण पहिल्या 2 लोकांवरती 100% दिलाय. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त दिलाय. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, या इन्कममध्ये कुठलंही कॅपिंग नाही. सिंगल लेग सारखा हा काम करू शकतो. मॅचिंग सुद्धा गरजेचं नाही. हा एकमेव असा इन्कम आहे जो तुम्हाला करोडपती बनवू शकतो. ऑफकोर्स प्रत्येक इन्कम बनवू शकतो. मॅचिंग बोनसमध्ये मर्यादा आहे. 1.5 लाख, 3 लाख किंवा 4.5 लाख आपण कमवू शकता. परंतु स्टार टीम इन्फिनिटी बोनस किंवा इन्फिनिटी बोनस अमर्याद उत्पन्न तुम्हाला मिळवून देऊ शकतात माय डिअर फ्रेंड्स, राईट. आमच्या विजन मिशनमध्ये सांगितल्याप्रमाणे एक युनिक बिझनेस प्लॅन आम्ही तुम्हाला दिलेला आहे. बेहतरीन से बेहतरीन, बढ़िया से बढ़िया प्रोडक्ट्स दिलेले आहेत. आणि येस, या सिस्टममध्ये जे 3 इन्कम्स आहेत, ते इन्कम्स मॅचिंग बोनस, राईट, 5,000, 10,000 किंवा 15,000 डेली, इन्फिनिटी बोनस 200, 400 किंवा 500 आणि स्टार टीम इन्फिनिटी बोनस जो 100% पहिल्या आणि दुसऱ्या डायरेक्ट डाउनलाईन वरती आणि तिथून पुढच्या टीमवर तुम्हाला 50% मिळणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, हे मोठं इन्कम कमवायचं असेल तर मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की आमच्या सोबत काम करायचंय, सिस्टम मध्ये काम करायचंय. सिस्टम काय सांगते लक्षात घ्या. तुम्हाला 25% ह्या कामामध्ये सहभागी व्हायचंय. 75% जबाबदारी आम्ही उचलली. आम्ही म्हणजे कोण? समर्थ प्रो कंपनी 25% काम करेल, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस देणं. जे नॉर्मल बिझनेसमध्ये हेडेकचं काम असतं, पडद्या पाठीमागची भूमिका समर्थ प्रो आपल्यासाठी करणार आहे. तुमच्यासाठी, तुमच्या पूर्ण टीमसाठी सेवा देण्याचं काम समर्थ प्रोचं आहे. अपलाईन जो व्यक्ती तुम्हाला ह्या बिझनेस प्लॅन बद्दल सांगतोय किंवा इन्व्हिटेशन दिले या सेमिनारसाठी, या प्रेझेंटेशनसाठी, तो तुमच्या बाबतीमध्ये चांगला विचार करतोय. मित्रांनो, सांगायला म्हणजे माझा फार मोठा एक्सपिरियन्स नाहीये, पण येस, आतापर्यंत जो काही 25-30 वर्षाचा जो नेटवर्क मार्केटिंग आणि पारंपरिक व्यवसायामध्ये एक्सपिरियन्स घेतलाय, गेली 12-13 वर्ष, 14 वर्ष मी ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी करतो. मी व्यावसायिकांना प्रशिक्षण देतो. लक्षात घ्या, आपला चांगला विचार करणारी मंडळी फार कमी आहेत ह्या जगामध्ये. आणि तो व्यक्ती, तो मित्र, मैत्रीण तुम्हाला ह्या बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये घेऊन आले. लक्षात घ्या, ही मंडळी एक असं असोसिएशन आहे त्यांच्याबरोबर, असा ग्रुप आहे अपलाईन्सचा, जे असे बिझनेस असोसिएट जे तुम्हाला आयुष्यभर कोचिंग करणार आहेत, मेंटरिंग करणार आहेत, तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट. मी माझं जर सांगितलं तुम्हाला, तर मी व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी 6 महिने, साध्या भाषेत बोलू का, 6 महिने मला एखाद्या व्यावसायिकावर गप्पा मारायच्या असतील, ऑफकोर्स व्यवसायामध्ये संदर्भात, तर मी ₹2.25 लाख घेतो विथ जीएसटी. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला माहितीये मार्गदर्शनाचं मोल काय आहे. इथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते मिळणार आहे. समर्थ आर्मी एज्युकेशन सिस्टम तुम्हाला व्यवसाय संदर्भातलं सगळं प्रशिक्षण देणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त वय वर्ष 18 पूर्ण आहेत, स्वप्न आहेत, परिवारासाठी मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहेत. फक्त काय घेऊन यायचंय? सकारात्मक दृष्टिकोन घेऊन यायचा आहे. नसला तरी आम्ही तो तयार करू, त्याचंही टेन्शन घेऊ नका. फक्त इच्छा घेऊन या, कारण ती इच्छा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही की तुमच्या परिवाराचे स्वप्न तुम्ही पूर्ण करा, ही इच्छा आम्ही देऊ शकत नाही. उर्वरित सगळं समर्थ आर्मी एज्युकेशन सिस्टमचं काम आहे. तुम्हाला आणि तुमच्या ग्रुपला प्रशिक्षण देण्याचं कार्य येस ही सिस्टम करते. लक्षात घ्या, एकट्याने काम करायचं नाहीये. काय वंडरफुल संधी आहे बघा ना. 25% तुम्ही जबाबदारी घ्या, 75% ऑलरेडी आम्ही घेतलेली आहे. आम्ही सज्ज आहोत. आता तुमची वेळ आहे. लक्षात घ्या. आता एक लांबचा पल्ला गाठायचा, 1000 मैल दूर चालत जायचंय. पहिलं पाऊल टाकावं लागेल की नाही? तुमची आर्थिक उन्नती तुम्हाला करायची आहे, आर्थिक स्वतंत्रता मिळवायची आहे, आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची आहे. मला सांगा, हे 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. 3 प्रश्न स्वतःला विचारा. आज तुम्ही समर्पण नाही करणार तर काय करणार? कोणता प्लॅटफॉर्म स्वीकारणार? लक्षात घ्या. आज जर समजा तुमच्याकडे
एखादी संधी असती, त्याच्यावर तुम्ही काम केलंय आणि पॅसिव्ह इन्कम घेताय, तर इट्स ओके. पण जर नसेल, तर कसली वाट आपण बघतोय? समर्थ प्रो सारखी संधी आज तुम्हाला स्वीकारायची आहे. आज तुम्हाला स्वीकारायची आहे, कारण स्पष्ट आहे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे. दुसरं कोणी घेणार आहे का? नाही. मग समर्थ प्रो तुम्ही करणार आहात. येस, समर्थ प्रो तुम्हीच करणार आहात. आणि लक्षात घ्या, जीवनामधला फार मोठा वेळ निघून गेलेला आहे. अजून आपण कशाची वाट बघूया? इफ नॉट नाउ व्हेन? आज नाही तर कधी आपण स्वीकारणार आहोत, लक्षात घ्या. सो समर्थ प्रो आपल्याला पॅसिव्ह इन्कमसाठी करायचं, हेल्दी आणि वेल्दी राहण्यासाठी करायचंय. तुम्हालाच करायचंय आणि शुभस्य शीघ्रम. आत्ताच आपल्याला रजिस्टर करायचंय. रजिस्ट्रेशन अब्सोल्युटली फ्री आहे. आज हे प्रेझेंटेशन संपल्याबरोबर तुम्ही ज्या मित्रमैत्रिणीने तुम्हाला कॉल केलेला आहे, ज्या व्यक्तीने तुम्हाला ही संधी प्रदान करण्यासाठी या प्रेझेंटेशनमध्ये बोलवलंय, त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे आपले डिटेल्स द्या, पर्सनल डिटेल्स द्या. आजच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहून स्वप्न पूर्ण करा. पहिलं पर्चेसिंग काय करायचं? 200, 400 पीव्ही, येस 750 पीव्ही, हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही इन्कम प्लॅन मध्ये बघितलंय. जेवढं मोठं पर्चेसिंग तुम्ही पहिलं करणार आहात, तेवढं तुमचे व्यवसायाची इन्कम वाढणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, लगेच रजिस्टर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, धन्यवाद देण्या अगोदर मी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे. सिस्टम बळकट करण्यासाठी, तुम्हाला सशक्त बनवण्यासाठी, तुम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी, न भूतो न भविष्यती अशी जी कमांडोची प्रशिक्षण आम्ही सुरुवात केलेली आहे, राईट. पहिली बॅच आमची मागच्या महिन्यामध्ये झाली आहे आणि दुसरी बॅच, थोडासा अधिक रिस्पॉन्स या बॅच मध्ये आहे. येण्याचं प्रमाण लोकांचं वाढलेलं आहे आणि म्हणून आम्ही 2 ठिकाणी ह्या वेळेला प्रशिक्षण घेणार आहोत. कमांडो ट्रेनिंग आम्ही घेणार आहोत पंकज हॉटेल कराडमध्ये. येणाऱ्या 16 ऑक्टोबर रविवारी आहे, राईट. रविवारचा दिवस आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, राईट. तुम्हाला 9च्या अगोदर पोहोचायचे. ब्रेकफास्ट ची व्यवस्था असेल, लंच असणार आहे, चहा कॉफी मध्ये असणार आहेत, ब्रेक्स असणार आहेत आणि वंडरफुल ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत. 19 तारीख बुधवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कमांडो ट्रेनिंग होणार आहे. नूरिया होमेटल हॉटेल पिंपरी चिंचवड मध्ये आहे, पुण्यामध्ये. 2 आपण वेगळ्या बॅचेस केल्यात, कारण आम्हाला 150 पेक्षा जास्त मंडळी एका बॅच मध्ये घ्यायची नव्हती आणि आपली संख्या 150 पेक्षा जास्त चालली आहे. म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड हा स्पॉट निवडला, जेणेकरून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणचा काही भाग जो आहे, जो चिपळूण, खेड साईडला आहे, ही सगळी मंडळी कराड सेंटर स्पॉटला येऊ शकतात. तसंच पुणे, नाशिक, राईट. त्याच्यानंतर शिर्डीचा जो भाग आहे, मुंबई साईडनी काही मंडळी येणार आहेत, सोलापूर हायवेच्या साईडनी काही मंडळी येणार आहेत, त्यांच्यासाठी आपण पुण्यामध्ये हे आयोजन केलेलं आहे. सो 16 तारीख रविवारी कमांडो ट्रेनिंगची बॅच कराडमध्ये होतीये. 19 तारीख बुधवारी पुण्यामध्ये बॅच होतीये. आणि याच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला एकदाच मूल्य द्यायचं. ऍक्च्युअली कोर्स फ्री आहे. का सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. फीस जी आपण घेणार आहोत ती फक्त 1500 रुपये आहे. फीची किंमत फक्त 1500 रुपये. ह्यामध्ये सुद्धा हिबारेस मोर पॉवर सारख्या वंडरफुल सॅम्पल बॉटल्स, एक बॉक्स म्हणजे 4 सॅम्पल बॉटल्स आपल्याला मिळणार आहेत. आणि या 4 सॅम्पलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून तुम्ही निश्चित तुमचा व्यवसाय वाढवणार आहात. लक्षात घ्या, तुम्ही प्रोडक्टसाठी पैसे दिले, बरोबर आहे, प्रोडक्टसाठी पैसे दिले. मी असं म्हणेन की म्हणजे आपण मराठीमध्ये जनरली असं म्हणतो, खाण्यापिण्याचं काढायचं नसतं, पण मी सांगेन, लक्षात घ्या, प्रोडक्टसाठी पैसे दिले, त्याच्यावरती आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केली, म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. लक्षात घ्या, ट्रेनिंगचे पैसे आम्ही तुमच्याकडनं घेतोय का? फक्त एवढंच स्वतःला प्रश्न विचारा. आम्ही जे मिशन घेऊन पुढे चाललो, तुम्हाला बेस्ट एज्युकेशन सिस्टम द्यायची, आम्ही प्रशिक्षणाचे पैसे तुमच्याकडनं घेत नाही. लक्षात घ्या, जो प्रोडक्ट देतोय, प्रोडक्टची कॉस्ट, जीएसटी आणि प्लस फूड एक्सपेन्स जो आम्ही तुमच्यावरती करतोय, याच्या व्यतिरिक्त प्रशिक्षण फ्री आहे. आमची तळमळ आहे की तुम्ही येणाऱ्या 24 महिन्यांमध्ये कमांडो ट्रेनिंगच्या प्रत्येक बॅच मध्ये येणार आहात. फीस ही तुम्ही एकदाच देणार आहात, राईट. आणि कंपनीचे छोटे मोठे जे काही टार्गेट्स असतील, त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रगती करत 24 महिने आमच्याकडनं मोफत प्रशिक्षण घेणार आहात. आणि या 24 महिन्याचं फळ काय मिळणार आहे माहितीये तुम्हाला? जर तुम्ही ह्या 24 महिने प्रशिक्षणामध्ये आलात, लक्षात घ्या, येऊ शकलात, या 24 महिन्यामध्ये किमान 1 कोटी रुपये तुम्ही बॅलन्स ठेवणार आहात. 1 कोटी रुपये बॅलन्स. लक्षात घ्या, 3 वर्ष आपण ग्रॅज्युएशनसाठी, 2 वर्षाचा ITI करतो, आपण डिप्लोमा छोटे मोठे करतो, फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतो, ITIचा कोर्स करतो, राईट, ग्रॅज्युएशन करतो. 3 वर्ष, 2 वर्ष आपण शिकतो, 1 वर्ष आपण शिकतो. नोकरी काय मिळते आपल्याला, भविष्य काय मिळतं, लक्षात घ्या. आणि इथे तुम्हाला 24 सेशन्स मध्ये यायचंय. आणि या 24 सेशन मध्ये माननीय उत्तेकर सर, जे ह्या इंडस्ट्रीमध्ये एक लेजंड आहेत, राईट, ज्यांनी आपल्या 7 वर्षाच्या डायरेक्ट सेलिंगच्या करिअरमध्ये पहिल्या 3.5 वर्षामध्ये
एरोप्लेन, चार्टर प्लेन विकत घेतले, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मी गेली 22-23 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये गेली 14 वर्ष ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी शिकवतोय, व्यावसायिकांना मार्गदर्शन करतोय. डायरेक्ट सेलिंग आमच्या दोघांचं पॅशन आहे, लक्षात घ्या. आम्ही दोघे मिळून ही जी बॅच कंडक्ट करणार आहोत माय डिअर फ्रेंड्स, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तयारी करून घेणार आहे. पूर्णतः. मग तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, शेतकरी असाल, तुम्ही फक्त एक पण स्वतः करा, की या 24 कार्यक्रमामध्ये म्हणजे प्रशिक्षणामध्ये तुम्हाला यायचंय. आमची गॅरंटी आहे, तुम्ही हे ट्रेनिंग पूर्ण करा, 24 ट्रेनिंग्स पूर्ण करा. ₹1,00,00,000 तुम्ही बॅलन्स ठेवणार आहात 24 महिन्यानंतर. म्हणजेच आम्ही फक्त तुम्हाला आर्थिक आझादी हे स्वप्न दाखवत नाहीये. राइट? आर्थिक स्वतंत्रता हे स्वप्न दाखवत नाही, त्याचा रोडमॅप आम्ही बनवलेला आहे. रोडमॅप पूर्ण क्लिअर आहे माय डिअर फ्रेंड्स. फक्त गोष्ट आहे की तुम्ही सिस्टमला सरेंडर करणे. राइट, सिस्टमला सरेंडर करा, लक्षात घ्या. व्यक्तिशः नव्हे, सिस्टम आम्ही जे काही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या सिस्टममधून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत, त्याची मुहूर्तमेढ तुम्हाला रवायची कराडमध्ये 16 ऑक्टोबर. राइट? आणि 19 ऑक्टोबर पुण्यामध्ये परफेक्ट टायमिंग मध्ये हे ट्रेनिंग सुरू होणार आहे, लक्षात घ्या. कारण ही कमांडोची बॅच आहे. हा कुठला साधा सुद्धा प्रोग्राम नाहीये. कमांडो मध्ये बनायचंय तर निश्चितच तुम्हाला, जसं आपण एखादं विमान पकडण्यासाठी टायमिंगच्या अगोदर पोहोचतो, तसं तुम्हाला यायचंय. बघा, तिथे येणं तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला पुढे घेऊन जाणं आमची जबाबदारी आहे. राइट? सो बरोबर रविवारी आणि बुधवारी जर तुमची टीम पुणे साईडला असेल, पुणे त्यांना जवळ असेल, तर पुण्यासाठी रजिस्ट्रेशन करा. आणि जर पश्चिम महाराष्ट्र साईड तुम्हाला कन्व्हिनियंट असेल, सोयीचं असेल, तर तुम्हाला कराडमध्ये यायचंय. मी तुम्हाला एवढंच सांगेन, उत्तेकर सरांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला ₹1,00,00,000 बॅलन्स कसे ठेवता येतील, राइट? ते आपण निश्चितच त्याची मुहूर्तमेढ रवूया. माय डिअर फ्रेंड्स, लिमिटेड आम्ही 150 पेक्षा जास्त लोक एका बॅच मध्ये घेणार नाहीये, म्हणूनच आम्ही 2 बॅच केलेल्या आहेत. पण तिसरी बॅच आम्ही करणार नाहीये. सो दिवाळीच्या अगोदर जर समजा तुम्हाला व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवायचा आहे, मोठा व्यवसाय करायचा आहे, तर माय डिअर फ्रेंड्स, निश्चितच या दिवाळीच्या अगोदर आपण ही सुपारी उचलूया, की आपल्याला आपल्या टीमला ह्या बॅच मध्ये बसवायचं आहे. पुढची दिवाळी जी मंडळी या कमांडो बॅचेस मध्ये येतील, त्यांची सोन्याहून पिवळी दिवाळी असणार आहे, लक्षात घ्या. राइट? सो लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा आणि आपण लवकरच भेटूया 16 तारखेला कराडमध्ये आणि 19 तारखेला पुण्यामध्ये. राइट? परत एकदा सांगतो, येण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला घडवण्याची सिस्टमने जबाबदारी उचललेली आहे. रोडमॅप त्याचा तयार आहे. राइट? सो थँक यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.